Lies are necessary when the truth is too difficult to believe. नार्कोसमधला पाब्लो एस्कोबारचा डायलॉग. सध्या मेक्सिकोच्या रस्त्यांवर हा डायलॉग खरा वाटावा अशी परिस्थिती आहे. इथं गाड्या जळत आहेत, इथं माणसं मारली जात आहेत. कारण आहे एक एन्काउंटर, एल मेन्चो या ड्रग लॉर्डचं एन्काउंटर. पोलिसांना एल चापो सापडला, त्याला जन्मठेप झाली. पण हा एल मेन्चो कधीच हाती लागत नव्हता. हा जंगलात लपायचा, हा फरार व्हायचा, हा त्याला उचलायला आलेल्या पोलिसांना धमकी देऊन हाकलून लावायचा. त्याच्या डोक्यावर 125 कोटींचं बक्षीस होतं. हा मरूच शकत नाही असा इथल्या लोकांचा समज होता. पण मेक्सिकोच्या मिलिटरीने 22 फेब्रुवारीला एल मेन्चो मेल्याची घोषणा केली आणि मेक्सिको पेटलं. त्याच्या कार्टेलमधल्या लोकांनी बस स्टँड पेटवून दिले, गाड्या जाळल्या, दुकानं जाळली. एअरपोर्टवर प्रचंड गोंधळ तयार झाला. इतर देशांनी मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या आपल्या देशाच्या नागरिकांना सुरक्षित राहण्याबद्दल सांगितलं, कारण सगळा देश पेटला. CJNGच्या आर्मीने पेटवला, कारण जो मेला तो CJNGचा लीडर होता. ही स्टोरी त्या लीडरची, त्याच्या क्रूरतेची, त्याच्या उदयाची, त्याच्या ताकदीची आणि त्याच्या एन्काउंटरच्या थराराची. ही स्टोरी एल मेन्चोची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. नेमेसिओ ओसेगुएरा सेर्वांटेस. एल मेन्चोच्या अनेक नावांपैकी त्याचं खरं नाव. त्याचा जन्म मेक्सिकोमध्येच झाला. कुटुंब मोठं होतं पण गरीब होतं. बाप शेती करायचा, अवाकाडोची. आपल्याकडं श्रीमंतांचं फळ अशी ओळख आहे, पण तो असा काळ होता जेव्हा मेक्सिकोमधल्या अवाकाडोच्या शेतीवर होल्ड होता ड्रग कार्टेल्सचा. एल मेन्चोच्या कुटुंबाला सुद्धा याचा फटका बसला. त्यामुळं घरातल्या पोरांनी वेगवेगळ्या वाटा निवडल्या. एल मेन्चो आपल्या भावासोबत कॅलिफोर्नियाला गेला. तिथं किरकोळ गुन्हे करायचा आणि आपलं पोट भरायचा. पण त्याला पैसा मिळवून देणारं नेमकं काम सापडलं, अंमली पदार्थांची तस्करी. त्यात त्यानं जम बसवला. 2दा अटक झाली, मेक्सिकोमध्ये डिपोर्ट करण्यात आलं. पण हा गडी थांबला नाही, पुन्हा अमेरिकेत शिरला. अमेरिकेत कुठला अंमली पदार्थ चालतो, श्रीमंत लोकांमध्ये कशाला डिमांड आहे हे त्यानं ओळखलं आणि त्याची तस्करी करायला सुरुवात केली. त्यात त्याच्या सोबत होता त्याचा सख्खा मोठा भाऊ. या दोघांना पोलिसांनी ट्रॅपमध्ये पकडलं. या गाड्यांनी अंडरकव्हर पोलीस ऑफिसरलाच अंमली पदार्थ विकले होते. पुन्हा जेल एंट्री झाली. यावेळी मेन्चोला टेक्सासमध्ये एका स्वतंत्र सेलमध्ये ठेवण्यात आलं. 1997 साली त्याला मेक्सिकोला डिपोर्ट करण्यात आलं. इथं आल्यावर तो जलिस्को या मेक्सिकोच्या एका राज्यात पोहोचला आणि पोलीस दलात एंट्री केली, ऑफिशियली पोलीस म्हणून. मेन्चोला ओळखणाऱ्या लोकांसाठी तो धक्का होता. सराईत गुन्हेगार असलेला, आपली ओळख लपवण्यासाठी सतत नाव आणि ठिकाण बदलणारा माणूस पोलीस कसा काय होऊ शकतो हा प्रश्न होता. पण एल मेन्चोचं टार्गेट क्लिअर होतं. तो पोलीस बनला. त्याने कित्येक अंमली पदार्थ तस्करांना पकडलं, कित्येक रेड्स टाकल्या. पोलीस जे जे करतात ते सगळं केलं. त्याला हे कार्टेल्स उद्ध्वस्त करायचे नव्हते. त्याला पोलीस कसं काम करतात, कसा तपास करतात, नेटवर्क कसं चालतं, कोण कसं कितीला विकलं जातं, कुणाला भ्यायचं, कुणाला ढील द्यायची, हे सगळं समजून घ्यायचं होतं. त्यानं पोलिसांच्या तपासापासून ते अगदी कार्टेल्सच्या अड्ड्यांपर्यंत सगळी माहिती मिळवली आणि तयारी सुरू केली. एक प्रश्न विचारायची, प्लाता ओ प्लोमो. सुरुवातीला हा नेमेसिओ ओसेगुएरा सेर्वांटेस मिलोनो कार्टेलमध्ये सामील झाला. त्यानंतर त्यांचं वजन कमी होतं हे ओळखून त्याने सिनालोआ कार्टेलमध्ये एंट्री मारली. या कार्टेलचा मेन त्याच्या बायकोचा काका होता, पण म्हणून इथली सूत्र त्याच्या हातात आली नाहीत. तो फक्त बॉडीगार्ड होता आणि गरज पडली तर किरकोळ सुपाऱ्या वाजवणारा हिटमॅन. पण इथंच त्याचं एल चापोसोबत कनेक्शन लागलं. पण एल चापोच्या अवतीभोवती असणाऱ्या शेकडो प्याद्यांपैकी तो एक होता. त्याला योग्य टायमिंग हवं होतं, जे त्यानं हेरलं आपल्या कार्टेलचा बॉस मेल्यावर कंट्रोल हातात घेऊन. आणि त्याचं नवीन नाव सगळ्या मेक्सिकोच्या लक्षात राहिलं, एल मेन्चो. या नावाचं ट्रान्सलेशन केलं तर अर्थ होतो द वन विथ बॅड टेस्ट. एल मेन्चो फक्त मेक्सिको नाही तर अमेरिकेच्या सुद्धा चांगलाच लक्षात राहिला, कारण त्याच्या जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल अर्थात CJNGने घातलेला हैदोस. एल मेन्चोनं स्वतःचं कार्टेल सुरू केलं. त्याला मोठा होण्याचा एकच मार्ग माहीत होता, शत्रूला पूर्णपणे संपवायचं, त्यांच्या साम्राज्यावर आपण राज्य करायचं. आणि हे जमवण्याचाही एकच मार्ग होता, क्रूरता. सुरुवातीला एल मेन्चोने CJNG लोकांची मदत करेल, इतर कार्टेल्सपासून लोकांना होणारा त्रास कमी करेल असं सांगितलं होतं. त्याने लॉस झेटास विरुद्ध सरळ सरळ युद्ध पुकारलं. ही लॉस झेटासची गाबडी पण खतरनाक होती. माणूस मारायचा झाला तर हे मुंडकं वेगळं करून ठेवायचे. त्यामुळे आता दोन्ही कार्टेल्समध्ये वर्चस्वाची स्पर्धा
सुरू झाली होती. एल मेन्चोची माणसं उघड उघड झेटासच्या एरियात घुसली. त्यानंतर एका गर्दीने गजबजलेल्या मॉलच्या बाहेर एका रात्री 35 मृतदेह सापडले. 2 ट्रक भरून मृतदेह होते. मेन्चोने हे एका रात्रीत घडवलं होतं. हाच त्याचा पॅटर्न होता. दहशत पसरवणं, भीती दाखवणं, ताकद तयार करणं. मेन्चोनं हळूहळू प्रतिस्पर्धी कार्टेल्सच्या एरियामध्ये एंट्री मारली आणि तिथली त्यांची ताकद संपवली. त्याने जे दुश्मन ठेवले ते सुद्धा ताकदीचे होते, म्हणूनच त्याच्या समोर टिकले. मेक्सिकोच्या 32 पैकी 21 राज्यांमध्ये एल मेन्चोच्या CJNGचं राज्य होतं, जे अर्थातच मेक्सिकोपुरतं मर्यादित नव्हतं, कारण मेन्चोचं मेन टार्गेट अमेरिका होतं. आणि अमेरिकेत प्रचंड सप्लाय सुरू केला. तो अमेरिकन पोलिसांच्या रडारवर आला होता, पण त्याच्यापर्यंत पोहोचणं इतकं सोपं नव्हतं. पण मेक्सिकोचा एल मेन्चो अमेरिकेत ताकदवान बनला, कारण त्याचा मेक्सिकोमधला बेस प्रचंड भक्कम होता. इथं 2 कार्टेल्समध्ये स्पर्धा असायची, ज्यात CJNG पुढे कोणी टिकायचंच नाही, कारण एल मेन्चोनं स्वतःची आर्मी तयार केली होती. त्याच्याकडे एका वेळी 5000पेक्षा जास्त पोरं रेडी असायची. पोरं गोळा करण्याची सुद्धा ट्रिक होती. तो गरीब घरातल्या पोरांना रोजगार देतो म्हणून या लाईनला आणायचा. काम करायला लागले की पैसे द्यायचा, जेवण द्यायचा, आणि यातल्या कशानेच बदले नाहीत तर अंमली पदार्थांचा मार्ग होताच. पण एल मेन्चोनं आपल्या आर्मीला सगळी अत्याधुनिक हत्यारं मिळवून दिली. मेक्सिकोच्या पोलिसांकडे अगदी आर्मीकडे जी शस्त्र नव्हती ती CJNGच्या ट्रूपकडे असायची. समोरच्या कार्टेलमधल्या एका माणसाला जरी उडवायचं असेल तरी गाड्यांचा ताफा निघायचा. भारीतल्या बंदुका घेऊन हे घुसायचे आणि यायच्या जायच्या रस्त्यावर CJNGची दहशत पसरवून यायचे. हे सगळं एक माणूस मारताना व्हायचं. 2015 साली सगळ्या मेक्सिकोत एल मेन्चो आणि CJNGची चर्चा झाली होती, कारण तेव्हा CJNGने मेक्सिकोच्या आर्मीचं हेलिकॉप्टर पाडलेलं. मेक्सिकन आर्मी एल मेन्चोला पकडायला आली. त्याला पळून जायला वेळ मिळावा म्हणून त्याच्या लोकांनी थेट हेलिकॉप्टरवर रॉकेट पेट्रोल्ड ग्रेनेड फेकले होते. या हल्ल्यात 9 सैनिक मृत्युमुखी पडले. तिकडे अमेरिकेने सुद्धा एल मेन्चोवर बक्षीस लावलं. इकडे मेक्सिकोने ऑपरेशन जलिस्को सुरू केलं. त्यांचं टार्गेट होतं एल मेन्चो. त्यांनी मेन्चो भोवतीचा फास आवळायला सुरुवात केली. त्यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस घुसवले, पण CJNGने शहरं जाळायला सुरुवात केली. शाळा, बसेस पेटवून दिल्या, रस्ते बंद केले, डायरेक्ट पोलिसांना उडवायला सुरुवात केली. हे सगळं एका माणसाला वाचवण्यासाठी सुरू होतं. एल चापोसारखा खतरनाक माणूस सापडला, पण एल मेन्चो फरारच राहिला. मुळात तो प्रचंड लो प्रोफाईल होता. तो जंगलात लपायचा, भरगर्दीतल्या घरात थांबायचा. यात त्याला मदत व्हायची ती मेक्सिकोमधल्या लोकांची. हा एल मेन्चो इतका हुशार होता की त्याने कोविड आला तेव्हा अनेक लोकांना प्रचंड मदत केली, अगदी पैशांपासून जेवणापर्यंत सगळी. एका बाजूला भीती, दुसऱ्या बाजूला सॉफ्ट कॉर्नर, दोन्ही पातळ्यांवर एल मेन्चो लोकांमध्ये हिट होता. हीच त्याची ताकद होती. त्यात त्याला पकडल्याच्या, त्याला मारल्याच्या, तो मेल्याच्या बातम्या अनेकदा यायच्या, पण या मेन्चोला फरार होता यावं म्हणून पेरलेल्या असायच्या. पण 22 फेब्रुवारी 2026ला एल मेन्चोला संपवणारं ऑपरेशन पार पडलं, ज्याची सुरुवात झाली एका टिपपासून. अमेरिकेच्या फेडरल पोलिसांनी मेक्सिकन आर्मीला एल मेन्चोच्या कार्टेलबद्दल टिप दिली. त्यांचं लोकेशन, त्यावेळी त्यांच्याकडे असलेली शस्त्र, ची सगळी माहिती मेक्सिकन आर्मीला मिळाली. त्यानंतर मेक्सिकन आर्मी, एअरफोर्स आणि मेक्सिकन नॅशनल गार्डच्या इमिजिएट रिॲक्शन स्पेशल फोर्सच्या मदतीनं जलिस्कोमधल्या तपलपामध्ये घुसले. पहाट सरलीच होती, नुकतंच उजाडत होतं आणि तपलपामध्ये गोळ्यांचा आवाज घुमला. आपल्यावर मेक्सिकन आर्मीने हल्ला केला याची जाणीव झाल्यानंतर एल मेन्चोच्या गँगकडून सुद्धा उत्तर देण्यात आलं. दोन्ही बाजूंनी प्रचंड वेळ गोळीबार सुरू झाला. त्यात CJNGचे 6 जण ठार झाले, 3 जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि बातमी आली एल मेन्चोचा मृत्यू झाल्याची. यावेळी बातमी मेक्सिकन आर्मीने दिली होती. बातमी अधिकृत होती. त्यानंतर लागलीच CJNGच्या अड्ड्यांवर छापे पडले. प्रचंड कॅश जमा झालीच, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे विमान पाडू शकणारी, रणगाडे नष्ट करू शकणारी हत्यारं मेक्सिकन आर्मीने जप्त केली. बॉम्ब टाकू शकणारे ड्रोन्स ताब्यात घेतले. मेक्सिकन लष्कराला प्रचंड यश आलं. अमेरिकन तपास यंत्रणा खुश झाल्या, कारण मोस्ट वॉन्टेड ड्रग लॉर्ड संपला होता. पण जशी एल मेन्चोच्या मृत्यूची बातमी आली तसा राडा आणखी वाढला. CJNGची आर्मी रस्त्यावर उतरली. त्यांनी बसेस पेटवल्या, त्यांनी रस्ते बंद केले, त्यांनी दुकानं जाळून टाकली. मेक्सिकोमधलं जनजीवन विस्कळीत करून टाकलं. सध्या मेक्सिकोमध्ये विमानांची उड्डाणं होल्डवर आहेत. लोक घराबाहेर पडत नाहीत. पोलीस आणि लष्करावर सामान्य नागरिक हल्ला करतायत. जे इतर वेळी घडणार नाही ते मेक्सिकोमध्ये घडतंय. कारण एकच आहे, एल मेन्चोचा
मृत्यू. त्याच्या भोवतीचं वलय इतकं स्ट्रॉंग होतं की कित्येकांना त्याचा मृत्यू झाला आहे हेच पटत नाही आहे. त्यातही आता एक हाती होल ठेवणारा माणूस संपल्यानं त्याचं कार्टेल कमजोर झाले. त्यामुळे आता दुसरे कार्टेल्स त्याची जागा घ्यायला आतुर आहेत. त्यामुळे मेक्सिकोच्या रस्त्यांवर पुन्हा रक्तरंजित थरार घडणार आहे. आणि अशातच एल मेंचो जिवंत असल्याच्या अफवा चर्चेत येत आहेत. असं का? तर नार्कोसमध्ये पाब्लोचा डायलॉग आहे, लाईज आर नेसेसरी वेन द ट्रूथ इज टू डिफिकल्ट टू बिलीव्ह.